माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी जे काही मुद्दे मांडले होते, मी आपल्या बरोबर बसू जे ITI साठी कौशल्य विकासासाठी जे काही करायचं करू. अभिजित वंजारी साहेबांपर्यंत बोलणं झाला होता, त्यांच्या पण काही सूचना होती. माननीय दानवे साहेबांनी जे मुद्दे मांडले ते मंजूर आहे. आपण महानगरपालिकासाठी वेगळे नियम ठेवू आणि रूरल एरियासाठी कन्सेशनल नियम ठेवू. रूरल एरियासाठी फक्त आपले एक लास्ट रूरल एरियासाठी एनकरेजमेंटसाठी जे काही करायचे आहे सरकार करू. आपण फक्त माननीय सभापती महोदय आपले जानकारी आपली सूचनासाठी आपण यावेळी महाराष्ट्रामध्ये 1200 कॉलेजेस, त्यामध्ये 900 कॉलेजेस ग्रामीण इलाक्यामध्ये आहे. तिथे आपण आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केलं आहे. आता 1700 कॉलेजेसची रिक्वायरमेंट आली होती. आपल्याकडे 1000 कॉलेजेसचा बजेटमध्ये प्रोव्हिजन होता. या 9 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण 1000 कॉलेजेसमध्ये, ज्यामध्ये माननीय दानवे साहेब 800 कॉलेजेस रूरलमध्ये आहे, तिथे आपण एक ठिकाणी आपण बसून ते सर्व करणार आहे. आणि जे काही सूचना आपल्या मनामध्ये असेल ते पण माझी रिक्वेस्ट आहे, आपण बिल मंजूर करून या. माझी तर आपण जे काही आपली सूचना असेल मी माननीय सभापती महोदयाच्या समोर शब्द देतो की आपण ज्यावेळी रूल फ्रेम करू आपल्या बरोबर बसून ते रूलमध्ये आपण समावेश करून घेऊ.